श्री राम समर्थ भाग क्रमांक 136 136 श्रीराम. हे सगळं घडलं. स्वयंतक मणी सत्राजिताला परत मिळाला. सत्यभामाशी भगवंतांनी लग्न केलं. हे सगळं घडलं. यथावाकश असं घडलं की पांडव जे होते हे पांडव लाक्षगृहामध्ये राहायला गेले होते, जे तयार केलं होतं दुर्योधनाने. आणि त्या गृहामध्ये त्याला पाठवून दिलं वारणावतला, का तर त्यात मारायचं होतं. आणि हे सगळं कृष्णाला माहीत होतं की अशा प्रकारचं हे गृह बनतं आहे आणि ते लाक्षगृह आहे आणि हे जे आहे ते ज्वलनशील आहे आणि पांडवांना हा मारणार आहे, हे सगळं त्याला माहीत होतं. म्हणूनच त्यांनी त्यातून पळून जायचा रस्तासुद्धा तयार केला होता. आणि पांडव सगळे तिथे गेले आणि जेव्हा तिथे ते राहिले तेव्हा एक दिवस या गृहाला कौरवांनी म्हणजे आग लावून दिली आणि सगळे लोक जळून गेले असं त्यांची कल्पना झाली. कारण त्या ठिकाणी एक ब्राह्मण कुटुंब राहायला आलं होतं नेमकं, ते संपूर्ण जळून गेलं. परंतु पांडव सुरक्षित होते, कारण पांडवांना आधीच जाण्याचा रस्ता भगवंतांनी तयार करून दिला होता. त्यामुळे लाक्षगृहाला अग्नी लागल्यावरती की अग्नी लावल्यावर पांडव सुरक्षितपणे बाहेर आले. पांडव सुरक्षित बाहेर आले हे जरी खरं असलं तरी पण ते लगेच प्रकट झाले नाहीत. ते बरेच दिवस अदृश्यच होते. त्यांनी ठरवलं की थोडे दिवस आपण असंच अज्ञातवासाच राहूया. त्यामुळे सर्वत्र बातमी ही पसरली की पांडव कुंतीसह जळून खाक झालेले आहेत लाक्षगृहात. अर्थात हे सगळं समजल्यावरती हस्तिनापुरावर कुरुवंशावर दुःख सर्वत्र पसरलं. अर्थात कौरवांना आनंद झाला, पण ते दाखवत नव्हतं. बाकी काही लोकांना खरोखर दुःख झालं होतं. भीष्म, कृपाचार्य, गांधारी, द्रोणाचार्य ह्यांना खरोखर दुःख झालं होतं. अर्थात रीतिरिवाजाप्रमाणे सगळे एकमेकांना अशा वेळेस भेटायला जातात आणि तसंच बलराम आणि कृष्ण हे सुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे भेटायसाठी कुरूंना हस्तिनापूरला आले. तिथे आले भीष्म, कृपाचार्य, विदूर, सगळ्यांना ते भेटले. त्यांचं सांत्वन केलं, त्यांना सहानुभूती दाखवली. म्हणाले फार वाईट झालं, असं व्हायला नव्हतं वगैरे वगैरे वगैरे. नेहमीसारखं त्यांनी फॉर्मॅलिटी पूर्ण केली. परंतु अर्थात कृष्णाला सगळी कथा सत्य माहीत होती, पण जनरीत पाळण्यासाठी त्यांनी हे केलं. पण हे करण्यासाठी त्याला द्वारकेमधून हस्तिनापुराला जावं लागलं आणि तिथे जाऊन हे सगळं करून तो येणार होता परत. या दरम्यान बघा कशी गंमत घडली की भगवंत तिथे गेले, कृष्ण आणि बलराम दादा. आणि दरबारामध्ये बघा कसं कुठं कारस्थान घडलं. दरबारामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती नसते तेव्हा त्याच्या मागे असे कारस्थानी लोक असतातच, नाही का. आणि तसं इकडे घडलं. कृतवर्मा नावाचा एक जो तिथे होता, या कृतवर्मा आणि अक्रूर, बघा गंमत म्हणजे अक्रूराचं नाव आहे याच्यामध्ये. अक्रूर असं पाहिलं तर भगवंताचा भक्त होता. अर्थात तो कंसाच्याकडून आला होता, पण तो भगवंताचा भक्त होता, पण कामाला होता कंसाकडे, नाही असं नाही तेव्हा. तर हा अक्रूर आणि कृतवर्मा जे होते यांनी थोडीशी म्हणतात तसं आपल्या भाषेत कालाकांडी थोडीशी केली. त्याच ठिकाणी शतधन्वा नावाचा एक राजा होता. ते त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, अरे काय तू माणूस आहेस, हा सत्राजित जो होता यांनी तुला आपली कन्या द्यायचं वचन आधी दिलं होतं, पण आता त्यांनी पाळलं नाही. त्यांनी त्याची सुंदर कन्या कृष्णाला देऊन टाकली. किती चुकीचं गोष्ट केली. दिलेला शब्द पाळायला पाहिजे, पण त्यांनी नाही पाळला. सत्राजितांनी कन्या देऊन टाकली. तेव्हा अशा ह्या माणसाला तुम्ही काहीच कसं शासन करत नाही, असं चुकीचं करणाऱ्या माणसाला तुम्ही सोडलं का, असं त्यांनी या शतधन्व्याला एक प्रकारे फूस दिली, आपल्या हिशोबात काडी लावली अक्रूर आणि कृतवर्म्याने. अर्थात हे सगळं ऐकल्यावरती शतधन्व्याला राग आला, कारण ही तर गोष्ट खरीच होती की शतधन्व्याला आधी सत्रजितांनी सांगितलं होतं की माझी मुलगी मी तुला देईन, असं म्हणला तर होता नक्कीच. त्यामुळे शतधन्व्या जो होता त्याला लगेच राग आला आणि तो होता तसा दुष्ट.
आणि त्यामुळे लोकांनी जेव्हा असं चढवलं तेव्हा लगेच त्याला राग आला आणि तो म्हणाला की ठीक आहे, सत्यजिताने मला फसवलं आहे ना, नक्की मी याला त्याचा धडा शिकवेन. आणि मग एक दिवस त्याने त्याच्या राजवाड्यामध्ये गेला. तो झोपलेला असताना त्यांनी सत्यजितला मारून टाकलं आणि पळून गेला तिकडून दुसरीकडे. आणि सत्यजिताकडचा मणी पण घेऊन गेला. मुख्य म्हणजे ज्या मण्याहून हे राजकारण घडत आलं, भगवंतावर आला, अशा या मण्याला घेऊन तो पळून गेला. इकडे जेव्हा सत्यजिताचा मृत्यू झाला, सत्यभामाला समजलं. सत्यभामा त्याची अर्थात मुलगी, भगवंताची पत्नी, तिला प्रचंड शोक निर्माण झाला. ती विलाप करायला लागली. आणि अर्थात ती जेव्हा तिथे गेली त्यावेळेस भगवंत हस्तिनापूरला गेले होते. तेव्हा तिने ही सगळी कथा भगवंताला सांगितली की बघा, माझ्या वडिलांची हत्या अशा प्रकारे शतधन्वाने केलेली आहे, मणी पण घेऊन गेलेला आहे, आता काय करायचं बघा. अर्थात भगवंताला म्हणजे कृष्णाला तर सगळं माहीत होतंच, अंतर्ज्ञानीच होते, पण दाखवायचं काहीच नाही लौकिकमध्ये. कृष्णाने जेव्हा तिच्याकडून हे ऐकलं, कृष्ण म्हणाले अरे किती खराब झालं. अश्रू पण ढाळायला लागले सामान्य माणसासारखे. म्हणजे किती मोठी गोष्ट घडली आहे, किती डोंगर कोसळला आहे दुःखाचा. अशा प्रकारे ते विलाप करायला लागले. यथावकाश ते सगळे परत बलराम दादासह द्वारकेला परत आले, कारण हे सगळं तिने जाऊन सांगितलं हस्तिनापुरात. त्याच्यानंतर त्याने विचार केला की आता शतधन्वाने हे जे कृत्य केलं आहे त्याचं शासन तर द्यायला पाहिजे. आणि सत्यभामाची पण इच्छा तीच होती की आपल्या वडिलांचा ज्यांनी अशा प्रकारे खून केला आहे, अशा प्रकारे मारलेला आहे, त्याला नक्की शासन व्हावं, ही तिचीही अपेक्षा होती. आणि कृष्णाने ठरवलं की शतधन्वाला आपण शासन करायचं. जेव्हा कृष्णाने असं ठरवलं तर अर्थात शतधन्वाला ही बातमी समजलीच की कृष्ण आलेत आणि कृष्ण जे आहेत ते भडकलेले आहेत, रागावलेले आहेत आणि ते आपल्याला शासन करणार. त्यांचं शासन म्हणजे कदाचित आपला मृत्यू असू शकतो. मग ते धावत धावत गेले. कोणाकडे गेले? कृतवर्म्याकडे गेले, ज्यांनी फूस लावली. बरोबर, ज्यांनी फूस लावली होती की सत्यजिताने तिच्या मुलीला दिलं नाही स्वतःच्या वगैरे वगैरे. कृतवर्माकडे गेले धावत धावत. म्हणाले महाराज, कृष्ण माझ्यावर मारायसाठी येणार आहे, चाल करेल माझ्यावर, तेव्हा आपण मला मदत करावी. आपणच सल्ला दिलात ना, आपणच सांगितलात मला की असं असं सत्यजिताने केलं, चुकीचं केलं, त्याला शासन केलं पाहिजे. मी शासन केलं, पण आता कृष्ण माझ्यावर येतोय, तेव्हा मदत करा. तो म्हणाला अजिबात करू शकत नाही. बघा, म्हणजे फूस लावताना फूस लावली, असेच लोक असतात समाजामध्ये. चढवताना चढवलं, फूस लावली, सगळं होऊ दिलं, छान बघितलं. आणि कृष्ण जेव्हा त्याच्या अंगावरती यायचं ठरवतोय तेव्हा ते म्हणले मी त्याच्याशी सामना करू शकन, स्पष्ट शब्दात. अरे कृष्ण किती शक्तिमान आहे तुला माहिती आहे का? अरे कंसासह सर्वांचा त्यांनी वध केला होता. तर अशा हा कृष्ण आहे. जरासंधाचा 17 वेळा पराभव केला आहे. तेव्हा अशा ह्या कृष्णाबरोबर काय बाबा, मी तुझ्या बाजूने उभा राहू शकत नाही युद्धासाठी, तू रस्ता पकड तुझा. सरळ त्याला परतावून लावलं. आता कृतवर्म्याला पश्चातापच झाला होता, पण करायचं काय? त्याने विचार केला अक्रूराकडे जाऊया, कारण दोघांनी फूस दिली होती. अक्रूराकडे गेले आणि विनंती केली की महाराज असं असं घडलं आहे, मी तर तुमच्या गोष्टी ऐकून त्याला शासन केलं, त्याचा वध केला, आता कृष्ण माझ्या अंगावर येणार अशी न्यूज आहे, तेव्हा तुमची मदत मला पाहिजे. मोठ्या आशेने गेला अक्रूराकडे. अक्रूराने उत्तर दिलं, अरे बाप रे, तू काय सांगतोस मला? हे कोणाच्या विरोधात लढायसाठी सांगतोस मला? श्रीकृष्णांचा? अरे बापरे, ते तर सर्व शक्तिमान आहेत. अरे परमेश्वराचा असं समज तू. त्यांना तर मी जेवढा ओळखतो तेवढा कोणीच ओळखत नाही. कृतवर्मा जास्त ओळखत नाही, मी जास्त ओळखतो. अरे मी लहानपणापासून ओळखतो. त्यांची काय शक्ती आहे हे मला विचार. या
कृष्णाने लहानपणीच किती राक्षसांचा वध केला आहे. गोवर्धन पर्वत एका हाताने उचलून धरला आहे आणि 7 दिवस उचलून धरला आणि वय अवघं 7 वर्षाच्या असताना त्यांनी अशा अचाट लीला केलेल्या आहेत. तेव्हा असा हा अतिशक्तिशाली असा हा जो कृष्ण आहे, त्याच्या विरोधात जर तू लढायला चालला असशील तर मी तुला कशी मदत करू शकतो? मी तुला अजिबात मदत करू शकत नाही. तू तुझा रस्ता पकड, तू आणि कृष्ण, माझा काही संबंध नाही. असं म्हणून अक्रूराने पण त्याला वाटायला लावलं. बघा, म्हणून आपण स्वतःचं डोकं नेहमी वापरायला पाहिजे की सर्वांचं सर्व ऐकावं, पण शेवटी निर्णय आपण घ्यायला पाहिजे, नाही का? लोक काही सांगतात हो, ते त्यांचा स्वार्थ बघतात, तुमचा द्वेष करत असतात, त्यामुळे ते काही चुकीचे सल्ले देऊ शकत असतात. पण आपण आपल्या सत्सद विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे, हे त्यातलं फलित आहे. अर्थात अक्रूरला आता या गोष्टी हे सगळं संकट आल्यावरती शतधन्वाला आता काहीच रस्ता शिल्लक नव्हता. ज्यांनी फूस लावली त्यांनी हात वर केले. मग त्यांनी विचार केला आता काय पर्याय नाही, आपण इथून पळून जावं, हा सगळ्यात उत्तम उपाय, कारण त्यांच्याशी लढू शकत नाही हे तर स्पष्ट झालं आहे. आणि तो एका अतिशय चांगल्या प्रकारचा एक घोडा घेतला की जो 400 कोस न थांबता जाऊ शकतो. अशा घोड्यावर तो स्वार झाला आणि तिथून पळाला. तो पळाला, परंतु कृष्ण आणि बलरामाला हे माहीत होतंच आधीच की तो पळणार आहे. ते त्याच्या मागे आले. शतधन्वा पळतोय आणि भगवंत आणि बलराम दादा त्याच्या मागावर आहेत, रथावर आरूढ होऊन. शतधन्वा पळतोय, परंतु शेवटी एक ठिकाणी आल्यावर अशी वेळ आली की घोडा जमिनीवर कोसळला. घोडा जमिनीवर कोसळला, पण शतधन्वाने विचार केला मी थांबलो तर माझं काय खरं नाही. तो घोड्याला तिकडे टाकून पळत सुटला. अर्थात भगवंत त्याच्या मागे होतेच. शतधन्वा पायी धावत होता. कृष्णाने सुद्धा रथाचा त्याग केला आणि तो त्याच्या मागे धावत होता. अर्थात थोडंसं अंतर पुढे गेल्यावर भगवंतांनी फक्त एकच काम केलं, आपलं सुदर्शन चक्र जे आहे ते बोलावलं आणि सांगितलं जा त्याचं मस्तक छाटून टाक. चक्राने अर्थात आपलं काम केलं. एका क्षणात त्याचं मस्तक सुदर्शन चक्राने धडा वेगळं केलं. शतधन्वाचा उद्धार झाला. बरोबर, भगवंताच्या हातून मृत्यू आला, उद्धार झाला. भगवंताने त्याचं काम पहिलं करायचं ठरवलं की बाबा मणी कुठे आहे, कारण सगळा जो काही भाग चालू आहे हा मण्यावरून सगळं चालू आहे. त्या मणी कुठे पहिला बघूया. मणी त्याच्याकडे नव्हता. सगळे कपड्यात सगळं शोधलं, कुठे काही नाही, कुठेच नाही. कृष्ण आपले बलराम दादाकडे म्हणले आपण शतधन्वाला मारलं ठीक आहे, म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं म्हणून मारलं तर हरकत नाही, पण मणी नाही हो मिळाला. ज्याच्यासाठी मणी, ज्या मण्यावरून हे सगळं रामायण चालू आहे तो मणी तिथे नाहीच आहे. मला असं वाटतं की या शतधन्वाने तो कोणाकडे तरी ठेवला आहे, स्वतःकडे ठेवला नाही. तेव्हा जरा शोध घ्यायला पाहिजे. तेव्हा बलराम दादा म्हणाले की ठीक आहे, हा शोध तू घे, द्वारकेला जा आणि जरा शोध घे की हा मणी कोणाकडे, कारण मणी हा सगळ्या गोष्टीचं कारण आहे. मी माझं दुसरं एक काम आहे तिथे मी जातो, जरा विदेह राजाकडे मला जायचं आहे, तेव्हा मी तिकडे जातो, तू इकडे जातो. ठीक आहे म्हणाले. बलराम दादा गेले विदेह राजाकडे मिथिला नगरीमध्ये. तिथे गेले, तिथे बरेच दिवस राहिले. त्या दरम्यानच दुर्योधन नेमका तिथे आला आणि त्यांनी त्यांच्याकडून गदा युद्ध कसं करायचं याचे धडे पण घेतले. त्यामुळे तो त्यांचा शिष्य पण बनला. अर्थात हे सगळं दुर्योधनाचं पॉलिटिक्स होतं आपल्या हिशोबाने, राजकारण. बलराम दादा चांगले गदा युद्ध करायचे यात शंका नव्हतीच, पण गदा युद्ध शिकण्याच्या जोडीला त्यांचं शिष्यत्व स्वीकारल्यामुळे जेव्हा कधी वेळ येईल युद्धाची, आज नाही उद्या येणार आहे माहीत होतं, त्यावेळेस बलराम दादा आपल्या बाजूने यावेत, का तर मी त्यांचा शिष्य आहे. जसं युद्धामध्ये द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने उभे राहिले, कारण का तर त्यांचं मीठ खाल्लं होतं ना. तसं आज मी याचं शिष्यत्व स्वीकारल्यामुळे उद्या जर कधी युद्ध झालं तर बलराम दादांना माझ्या बाजूने उभं केलं तर मला पराजय होणारच नाही. अशी दूरदृष्टी ठेवून दुर्योधनाने त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि गदायुद्धाचं शिक्षण घेतलं. हे सगळं इथे घडतंय. इकडे भगवंत दुसऱ्या कामाला लागलेत. मणी कुठे गेला?
सत्राजिताचा मृत्यू झाला, अनेकांचा मृत्यू झाला, शतधन्व्याचा मृत्यू आला, पण मणी काय मिळत नाही. तेव्हा त्यांनी थोडासा नीट शोध घ्यायला सुरुवात केली की कुठे गेला असेल, कोण या नगरीतून परागंदा झाला आहे का. तर त्याला असं लक्षात आलं की या नगरीतून द्वारकेमधून अक्रूर हा निघून गेलेला आहे. त्यांनी विचार केला की अक्रूराला ही नगरी सोडायचं कारण काय. बस संशयाचा बिंदू बरोबर आला. खरंच जसं क्राईम ब्रँचच्या जे डिटेक्टिव्ह जे लोक असतात, खरंच ते पण अशा प्रकारे शोध घेतात. तुम्ही कधीतरी नॉवेल वाचून बघा, सत्यकथा अनेक आहेत की जेव्हा अशा प्रकारचे फायनान्शियल जेव्हा गुन्हे घडतात, जिथे बऱ्याच प्रकारची संपत्तीचं हरण होतं किंवा लुटली जाते, ही जी क्राईम ब्रँच आहे आपली मुंबईची, फार प्रसिद्ध आहे, त्यांच्या अनेक कथा आहेत, वाचा तुम्ही. सत्यकथा सगळं कसं डिटेक्ट करतात त्यांनी खूप सुंदर दिलं वर्णन. त्यात ती जी टीम होती, ते टीम काय करतात तर जिथे गुन्हेगार लोक आहेत, गुन्हेगार वृत्तीची, त्यांच्याकडे नोंद असते आणि या गुन्हेगारांकडे पैसे आले की ते लगेच उधळायला सुरुवात करतात. हा त्यांचा वीक पॉईंट आहे. आणि जिथे त्यांना मग त्यांची सगळीकडे खबरे असतात, त्यांना समजतं की एखाद्या बारमध्ये, एखाद्या डान्स बारमध्ये काही लोक येत आहेत आणि पैसे उधळत आहेत खूप, असं त्यांना लक्षात आलं की ते त्या लोकांवरती रेड घालतात आणि मग त्याच्यातून ते सुतावरून स्वर्ग गाठतात. अशा अनेक गुन्हे त्यांनी डिटेक्ट केलेत. बघा तसं ही सगळी भगवंतांनी पण हेच केलं की भगवंतांनी काय केलं की द्वारकेमधून कोण परागंदा झालं पहिलं बघितलं. परागंदा कोण झाला आहे तर अक्रूर झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अक्रूराने काही दिवस आधीच, तो भक्त होता, तो यज्ञ वगैरे बरंच करायचा, पण त्यांनी काही यज्ञ जे होते ते सोन्याची वेदी बनवून केले. आता अक्रूर काही इतका श्रीमंत नव्हता की सोन्याची वेदी बनवून यज्ञ करावं. त्यांनी काय डान्स बारमध्ये पैसे उधळले नाहीत. पण गंमत बघा, ही जी रेकी करायची पद्धत आहे भगवंतांनी केली, तीच रेकी क्राईम ब्रँचवाले पण करतात अशा प्रकारे, आणि त्या प्रकारे ते गुन्हे डिटेक्ट करतात. बघा खरंच किती काय गोष्टी पुराणातून शिकलेत आपली लोक की रेकी कशी करायची. खरंच सुंदर आहे. भगवंतांनी हे बघितलं की भक्ती तर आहे यांची, पण पूर्वी जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा साधी वेदी बनवायची मातीची, शेणापासून. पण आता काही यज्ञ जे मागचे 2-3 केले त्याच्यामध्ये सोन्याची वेदी बनवली. सोन्याची वेदी. हा मनुष्य कसा बनू शकतो, याचा अर्थ याच्याकडे धन कुठून तरी आलेलं आहे. म्हणजेच गुन्ह्याचा उलगडा झाला. किती करेक्ट त्यांच्या तर्कसंगती होती बघा. अशीच तर्कसंगती क्राईम ब्रँच वापरते. अनेक कथा तुम्ही वाचा, म्हणजे कथेतून सुद्धा काही काही गोष्टी आपल्याला समजतात की कशा प्रकारे डिटेक्शन होतं, किती हुशार असतात लोक. पण ही सगळी आयडिया जी आहे ती भागवतामध्ये पण सांगितली. म्हणजे बघा काय आपलं शास्त्र पुढे होतं. आणि अशा प्रकारे भगवंताला ही न्यूज जेव्हा माहीत होती की वेदी सुवर्णाचे बनवतात आणि हा माणूस गायब आहे, तेव्हा भगवंतानी त्याचा ठाव ठिकाणा अर्थात भगवंतानी शोधून काढलाच आणि त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले, काका तुम्ही ह्या नगरीतून लांब का गेलात, तुम्ही इतके चांगले आहात. बघ कुठल्याही प्रकारे काही बोलले नाही. जे काही त्यांनी फूस लावली होती, फूस तर लावली होती, पण याला प्रूफ कुठे होता. अशा गोष्टीला प्रूफ नसतोच ना. कोण काय सांगतं ते फक्त तोंडी सांगतो. करणारी माणसं मूर्ख. त्यामुळे त्यांनी त्याला काहीही विचारलं. तो म्हणाला, अरे अक्रूरा तुम्ही ही नगरी सोडून का गेलात. अहो तुम्ही नगरीत राहायला या. आणि हो तो मणी जो आहे तो, अर्थात मणी हा शब्द काढल्या काढल्या अक्रूर पहिला म्हणाला, भगवंता मणी माझ्याकडे आहे, मी तो द्यायला तयार आहे तुम्हाला. तो म्हणाला, काका मला मणी हवा असं मी काय बोललो नाही आहे. नाही नाही माझ्याकडे मणी आहे. भगवंत त्याला म्हणाले, मणी आहे तुझ्याकडे हे मला माहीत आहे, समजू नकोस की मला माहीत नाही. अर्थात असं सांगितल्यावरती सुद्धा त्याला जरा भीतीच वाटली की अरे भगवंताला तर आधीच समजलं आहे मणी आपल्याकडे आहे. ते म्हणाले की हो मणी माझ्याकडे हा घ्या मणी. मणी मला नको आहे. अतिशय सुंदर प्रकाशमान सूर्याचा मणी होता तो. ते म्हणाले की मणी तू मला देऊच नकोस, मणी मला सुद्धा नको आहे. फक्त मणी कुठे आहे हे मला शोधायचं होतं. तर तो अर्थात शतधन्व्याकडे नाही, सत्राजिताचा वध झाला आहे, शतधन्व्याचा वध झाला आहे. आता तो मणी कोणाकडे आहे तर तुझ्याकडे, हे मला दिसलं. बस तो मणी तुझ्याकडे ठेव. मला पण हा मणी नको आहे. फक्त हा मणी तुला मी सभेत देतो
आणि सभेमध्ये जाहीर सभेत त्यांनी अक्रूराला बोलवलं. म्हणाले परत इथे राहायला या, जाऊ नका, सोडून जायची काही गरज नाही आहे. ज्याचं कर्म त्याला फळ मिळेल यथावकाश. मणी मात्र हा तुमचा तुम्ही घ्या. आणि परत त्यांनी एकदा सांगितलं की बघा, हा मणी आता मी अक्रूराकडे देत आहे, हा मणी माझ्याकडे नाही आहे आणि इतर कोणाकडे नाही आहे. अशा प्रकारे तो मणी परत एकदा अक्रूराकडे भगवंतांनी दिला. परंतु अशा प्रकारचं हे स्वयंतक मण्याचं आख्यान होतं. किती गोष्टी त्या मण्यामुळे घडल्या. भगवंतावर आळ आला, जांबवंताशी युद्ध झालं, सत्यभामाचा विवाह भगवंताबरोबर झाला. अनेक गोष्टी घडल्या या मण्यामुळे. आणि परंतु या ठिकाणी हा मणी जेव्हा अक्रूराला परत दिला भगवंतांनी, त्यानंतर मात्र पुढे याच्यावरती काहीही घडलं नाही. तो मणी त्यांनी व्यवस्थित ठेवला आणि तो चांगल्या प्रकारे नंतर वागत राहिला. परंतु ही संपूर्णची कथा आहे स्वयंतक मण्याची. ही अतिशय फलदायी आहे असं भागवतात म्हणलं आहे. त्यांनी असं म्हणलं की सर्व शक्तिमान, सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमाई परिपूर्ण असे हे आख्यान सगळी पापे दूर करणारे व परम मंगलमय आहे. जो हे ऐकतो, जो हे सांगतो किंवा जो हे वाचतो किंवा जो याचं स्मरण करतो, तो सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापांपासून मुक्त होऊन शांती प्राप्त करून घेतो. हे ह्या अध्यायाचं फलश्रुती आहे जी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि असा हा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रीराम पुढच्या अध्यायाकडे वळूया. अर्थात कथा एकामागे एक दुसऱ्या चालू आहेतच, परंतु हा पर्टिक्युलर जो अध्याय होता त्याचं हे स्वयंतक मण्याशी निगडीत ही कथा जी आहे संपूर्ण अतिशय फलदायी असं आहे. शुकमुनी पुढे कथा सांगतात आहेत, ते थांबलेले नाही आहेत. ते म्हणाले राजा ऐक पुढे काय घडलेलं आहे. मण्याचा भाग ठीक आहे, पण जेव्हा लक्षगृहात पांडव जाळण्याचा प्रयत्न पांडवांना झाला, पांडव अर्थात बाहेर आले सुरक्षित, आणि नंतर बाहेर आल्यानंतर यथावकाश लगेच प्रगट झाले नाही. सल्ला दिला होता त्याप्रमाणे बरेच दिवस ते भूमिगत राहिले. आणि नंतर जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ठरवलं की भगवंताची भेट घ्यायची. अर्थात भगवंताने हे समजलं की भगवंत म्हणाले तुम्ही येऊ नका, मीच येतो तुमच्याकडे. आणि कृष्ण जे आहे ते सात्यकी आणि इतर काही लोकांना बरोबर घेतलं आणि स्वतः इंद्रप्रस्थाला गेले, अर्थात राजधानी. इंद्रप्रस्थाला गेले. भगवंत जेव्हा आले तेव्हा त्यांना बघितल्यावर ते पांडवांना काय आनंद झाला असेल, जणू प्राणवायूचा संचार झाला. भगवंतांनी आधीच त्यांना सांगितलं होतं की हा महाल जो आहे तो घातकी आहे, तुम्हाला मारण्यासाठीच तयार केला आहे वगैरे वगैरे, आणि त्याचा बाहेर पडण्याचा रस्ताही बनवून ठेवला होता. आणि हे सगळं भगवंतामुळे घडलं होतं. आणि म्हणून भगवंताला बघितल्यावर सर्व पांडवांनी त्याला आलिंगन दिलं. ज्या ज्या लोकांनी भगवंताला पांडवांनी दिलंच, पण इतरही काही लोक आले होते त्यांच्यावर, त्यांनी पण दिलं. भगवंताच्या शरीर स्पर्शामुळे ज्या ज्या लोकांनी त्याला आलिंगन दिलं सर्वांची पापं धुवून गेली. कारण पवित्र स्पर्श ना, सगळ्यांची पापं जी आहेत ती धुवून गेली. सर्वांनी, अर्थात पांडव जे होते ते तर भगवंताचे भक्त होतेच होते, आणि त्यांच्याबरोबर नववधू होती द्रौपदी, ती पण भगवंताकडे गेली आणि भगवंताला नमस्कार पण केला. भगवंतानी तिला आशीर्वाद दिला, म्हणे तथास्तु सुखी भव. बरोबर सात्विकी आले होते. भगवंताबरोबर सात्विकीचा पण त्यांनी अर्थात व्यवस्थित सत्कार केला. भगवंत त्यांच्या आत्तेला भेटले. आत्या म्हणजे कुंती. कुंतीकडे गेले, तिचं त्यांनी क्षेमकुशल विचारलं. कुंती तर म्हणाले की क्षेमकुशल सगळं तुझ्यावरतीच आहे, तूच आमचा करता करविता आहेस बस, आणि तू आमचं रक्षण नेहमी केलंस, असंच करत राहा, बाकी काही नको. अशा प्रकारचा संवाद झाला. पांडव खुश झाले की चला कृष्णाची भेट झाली. युधिष्ठिर त्याला म्हणाला की खरंच आमचं काय पुण्य आहे आम्हाला माहीत नाही की तुमच्यासारखे महापुरुष आम्हाला प्रत्यक्ष भेटायला इथे येतात, आम्ही किती भाग्यवान आहोत, नाही तर तुमचं दर्शन कोणाला होत नाही. नंतर अशा प्रकारे काही गप्पा झाल्या आणि नंतर युधिष्ठिराने भगवंताला विनंती केली. म्हणाले भगवंता आमची अशी इच्छा आहे की काही दिवस आपण इथे राहावं. इंद्रप्रस्थ नवीन राजधानी होती,
तेव्हा या ठिकाणी आपण बघा जरा कसं वाटतं राहायला, आम्हाला थोडासा आनंद द्या. आपल्याकडे सुद्धा कधी कधी पाहुणे असे काही काही येतात जे आपल्याला आवडतात. सगळेच आवडतील की नाही माहीत नाही, पण काही आवडते असतात. आणि ते पाहुणे आल्यावरती आपण त्यांना आग्रह करतो नाही का, राहा. पण हल्ली कोण कोणाकडे राहत आहे, कोणालाच वेळ नसतो राहायला. बस काम झाले की सगळे निघायच्याच मार्गावर असतात. कृष्णाला पांडवांनी आणि विशेषतः युधिष्ठिराने विनंती केली की नाही तुम्ही थोडे दिवस राहाच. त्यांनी विनंती केली आणि भगवंताने होकार दिला. आणि भगवंत तिथे किती दिवस राहिले, तर 4 महिने तिथे राहिले. बघा काय सुदैवी होते की भगवंत 4 महिने तिथे राहिले. का तर युधिष्ठिर आणि पांडवांचं अगत्यपूर्ण आमंत्रण. आमंत्रण कसं दिलं याला पण अवलंबून आहे, बरोबर ना. सगळेच लोक एकमेकाला म्हणतात या चहाला एकदा, पण खरोखर काही लोक खूप मनापासून देतात. ते आपल्या लक्षात येतं की यांचं आमंत्रण मनपूर्वक आहे, मग आपण जायला हरकत नाही ना का चहा प्यायला, असं आपण सुद्धा मनात म्हणतो आणि जातो. तसं कृष्णावरती सर्व पांडवांचं निरतिशय प्रेम होतं. आणि म्हणून त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा भगवंत 4 महिने तिथे राहिले. आणि अर्थात ते 4 महिने सगळ्यांचे खूप आनंदाचे गेले. दरम्यान अर्जुन जो होता, अर्जुन आणि भगवंत हे अधूनमधून आपलं रथावर स्वार व्हायचे आणि शिकारीला जायचे. पूर्वी एकेकाळी हिंस्र प्राणी खूप जास्त होते, त्यांचा उपद्रवसुद्धा व्हायचा. आणि म्हणून अधूनमधून अशा प्राण्यांची शिकार करायची पद्धत होती. त्याप्रमाणे कृष्णासह अर्जुन हा बऱ्याच वेळा असं शिकारीला जायचा. एक दिवस असंच झालं की भगवंताबरोबर अर्जुन गेले शिकारीला. भरपूर शिकार केली, सगळं काही केलं, थकून गेले, तहान लागली. यमुना नदीवर गेले, तिथले हातपाय धुवून तिथलं पाणी प्याले. तितक्यात तिथे त्यांनी बघितलं की एक अतिशय सुंदर अशी एक कन्या तिथे बसली होती. अतिशय सुंदर, तिचे कपडेसुद्धा अतिशय सुंदर होते आणि तिच्या एकंदरीत वेशभूषेवरून ती सामान्य स्त्री वाटत नव्हती. तेव्हा अर्जुन तिच्याकडे गेला आणि अर्जुन तिला म्हणाला की तू कोण आहेस आणि इथे कशी काय आली आहेस, तुझ्याबरोबर तर कोणी दिसत नाही आहे, तेव्हा तू कोण आहेस आणि काय आहे सांगशील का आम्हाला. तेव्हा तिचं नाव होतं कालिंदी. ती म्हणाली मी सूर्याची कन्या आहे कालिंदी, आणि मी इथे का आले तर मी इथे तपश्चर्या करत आहे. काय कारण, कारण हेच की मला भगवंताशी विवाह करायचा आहे. मी अन्य कोणाबरोबर पण विवाह करणार नाही, आणि म्हणून ते होण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी मी इथे येऊन तपश्चर्या करते आहे. माझ्या पित्याने सुद्धा हे मान्य केलं आहे, म्हणून यमुनेच्या जवळच त्यांनी एक मला भवन बांधून दिलं आहे. त्या भवनामध्ये मी राहते आणि इथे येऊन तपश्चर्या करते. आणि जोपर्यंत भगवंत मला मिळत नाहीत, त्यांचं दर्शन होत नाहीत, आणि ते जोपर्यंत मला स्वीकारत नाहीत, मी इथेच राहणार आहे एकटी या महालात. सगळं अर्जुनाने ऐकलं आणि कृष्णाला येऊन सांगितलं अरे भगवंता बघ हे कसं आहे, असं असं सगळं आहे. भगवंताने त्याला सांगितलं जा कालिंदीला रथात घालून घेऊन ये. जशी आज्ञा. अर्जुन गेले, कालिंदीला म्हणाले तुझं जे काय वृत्तांत आहे ते मी कृष्णाला सांगितलं, आणि कृष्णाला ही गोष्ट ऐकल्यावरती तरी मला आज्ञा दिली की तुला घेऊन यायला. तेव्हा तू चल आमच्याकडे जाऊया. कालिंदी रथात बसली. अर्थात रथात घेऊन ते सगळं धर्मराजाकडे आले, आणि अर्थात यथावकाश तिचा विवाह भगवंताबरोबर झाला. भगवंताने तिचं प्रेम बघून, तिची तपश्चर्या बघून तिच्याशी विवाह केला. अशा प्रकारे भगवंताने एक लग्न केलं, अजून एक, कारण आधी 2 लग्न झालेली आहेतच. सत्यभामाचं एक लग्न झालं, जांबवंतीशी केलंच आहे, कालिंदीशी पण लग्न केलं. हे सगळं इथे झालं. दरम्यान पांडवांना राहण्यासाठी जागा नव्हती, कारण काय की जे एक लाक्षग्रह तयार केलं होतं ते तर पांडवांना मृत्यूसाठीच त्यांनी तयार केलं होतं, आणि ते जळून गेलं होतं, त्यामुळे त्याला राहायला जागा नव्हती. तेव्हा कृष्णाने विश्वकर्म्याला बोलवलं, देवांचा आर्किटेक्ट, आणि त्याला आज्ञा दिली की यांना एक छान नगरी बनवून दे. ठीक आहे म्हणे, बनवतो मी.
हे सगळं तिकडे चालू आहे काम. आणि त्याच वेळेस अग्निदेवता जी आहे ती आली भेटायला अर्जुनाकडे. आणि अर्जुनाला म्हणाले की असं आहे की मला तुझ्या सहाय्याची गरज आहे. म्हणे तुला काय माझं सहाय्य पाहिजे अग्निदेवते. तर म्हणे अग्निदेवता म्हणाले की मला खांडवन जाळायचं आहे, तर ते जाळण्यासाठी तुझी मदत पाहिजे, कृष्णाची मदत पाहिजे. ते म्हणाले का तुला आमच्या मदतीची गरज काय, तू तर जाऊ शकतो जाऊन. तर म्हणलं असं नाही आहे, खांडव जे आहे ते इंद्राचं खूप आवडतं वन आहे, त्यामुळे इंद्राला ही गोष्ट आवडणार नाही जर मी त्याचं दग्ध करायचं ठरवलं तर. आणि जर मी दग्ध केलं तर इंद्र आमच्याबरोबर युद्ध करेल किंवा माझं त्याच्याशी वैर होईल. आणि मग हे सगळं मी कसं काय करू. म्हणून तुम्ही दोघांनी जर मला मदत केली तर मला हे खांडवन जाळायला मिळेल. अर्थात ही कथा तुम्हाला माहितीच आहे, फक्त अतिशय अतिशय शॉर्टमध्ये फक्त सांगतो, कारण आपलं पुढे जायचं आहे. की जसं ही कथा घडण्याचं कारणच मुळात हे होतं की अग्निदेवता जी होती तिला अजीर्ण झालं एक दिवस. अनेक यज्ञ एकामागे एक यज्ञ, तुपाचे अनेक प्रकारचं हविद्रव्य तुपासारखी अर्पण केली आणि त्यांना थोडंसं अजीर्ण झालं. आणि मग ते म्हणाले की मला अजीर्ण झालं आहे, माझं तेज कमी झालं आहे, आता काय करू. काय करू म्हणजे मला हे यातून बाहेर पडता येईल. नेमके समोरून नारद मुनी आले. नारायण नारायण. मुनिवरांना अग्नीने नमस्कार केला. म्हणा मुनिवर बरं झालं मिळाला, संकट माझ्यावर आलेलं आहे, माझं असं असं घडलेलं आहे, अनेक यज्ञ सारखे करतायत लोक, मला ते सगळं तूप खाऊन खाऊन माझं सगळं अजीर्ण झालं, माझं तेज कमी झालं आहे, तेव्हा काहीतरी उपाय सांगा. ते म्हणाले उपाय आहे. खांडव वन जे आहे हे खूप समृद्ध वन आहे, अनेक प्रकारच्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत, पशुपक्षी आहेत, झाडं आहेत, पानं आहेत, काय नाही आहे. हे जर तू रान दग्ध केलंस तुझ्या शक्तीने तर तुझी सगळी जी अजीर्णिता आहे ती निघून जाईल आणि परत तुझ्या अंगावर शरीरावर तेज येईल. हे कर. नारायण नारायण अदृश्य झाले. अग्निदेवता विचार करते की खांडववंत आहे चांगलं, नक्कीच मी हे जर घेतलं, जर दग्ध केलं तर माझं सगळं होईल बरं, पण हे जाळणार कसं. इंद्राचं आवडतं मन आहे, इंद्राशी कोणी पंगा घ्यावा. मग अर्थात त्यांना विचार हा आला की अर्जुन आणि कृष्णाकडे गेले तर हे होऊ शकतं. ते अर्जुनाकडे गेले, कृष्णाकडे गेले, म्हणाले मला अशी अशी मदत पाहिजे. अर्जुन म्हणाला तुम्ही माझ्याकडे मदत मागायला आलात, तुमची मदत मी करणारच, माझं कर्तव्यच आहे क्षत्रिय म्हणून. अर्थात त्यांनी भगवंताला सांगितलं की भगवंता तुझी मदत असेल तर हे आपण करूया. भगवंत म्हणाले ठीक आहे. आणि मग ते खांडवन जे आहे तिथे कृष्ण आणि अर्जुन गेले आणि सांगितलं त्याला की तू आता तुझं काम कर, दग्ध कर, आम्ही बघतो कोण तुला त्रास देतो. अग्नीने सगळं वन दग्ध करून टाकलं. परंतु त्यावेळेस इंद्र तिथे आला. इंद्राला राग आला होता. इंद्र थांबवायसाठी आला आणि इंद्राचं आणि अर्जुन आणि श्रीकृष्णाचं युद्ध झालं. जबरदस्त युद्ध झाला. इंद्राला खूप राग आला होता की अशा प्रकारे माझ्या वनावर हा अग्निदेवता कसा हे करतो. परंतु त्यांनी हा विचार केला नाही की मग युद्ध कोणाशी करतोय. त्यालाही गर्व होता. त्यांनी घनघोर युद्ध केलं, पण त्या युद्धामध्ये अर्थात इंद्राचा पराजय झाला. कृष्ण आणि अर्जुनासमोर काय टिकणार. अर्थात हे सगळं झाल्यावरती त्याचा तर पराजय झाला, पण वन पूर्ण दग्ध करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे अग्निदेवता त्याच्यावर प्रसन्न झाली. आणि अग्निदेवता जी प्रसन्न झाली ती म्हणाले की अर्जुना आता मी तुला माझ्याकडून काहीतरी भेट देऊ इच्छितो. आणि मग अग्नीने त्याच्याकडे असलेलं दिव्य असं धनुष्य दिलं, ज्याचं नाव होतं गांडीव. गांडीव धनुष्य त्या क्षणापासून अर्जुनाकडे आलं आणि हे गांडीव धनुष्य दिलं. 4 घोडे दिले, एक रथ दिला आणि अक्षय बाणांचे, ज्याच्यातले बाण कधीही संपत नाहीत, असे 2 भाते दिले आणि एक कवच दिलं की जे कुठल्याही शस्त्रास्त्रांनी भेद ज्याचा होणार नाही. अशा प्रकारे या सगळ्या वस्तू अग्नीने त्यांना भेट म्हणून दिल्या. अर्जुनाशी त्याची हे झाली. या आगीमध्ये अनेक, मी जसं म्हणलं की सगळे पशु पक्षी सगळे जळून खाक झाले. कोणालाही बाहेर जाऊ दिले नाही अर्जुनाने आणि कृष्णाने.
कोणालाही मध्ये येऊ दिले नाही. इंद्राचा पण पराभव केला की मध्ये हस्तक्षेप नको आहे, हे औषध आहे आणि हे सगळं मिळालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये मय नावाचा एक दानवसुद्धा आगीमध्ये अडकला होता. मयाने अर्जुनाकडे येऊन सांगितलं की अर्जुना, मला मारू नकोस, मला जाऊ दे. मी बाहेर गेलं तर काही एवढा फरक पडणार नाही आणि मुख्य म्हणजे मी तुला मदत करेन खूप. पुढे तुला खूप माझी मदत कामाची येईल. तेव्हा तू मला अग्नीपासून संरक्षण कर. अर्जुनाला दया आली. अर्जुन म्हणाला ठीक आहे चालेल. त्यांनी अग्निदेवता सांगितले याला मारू नको, हा माझा मित्र आहे. अग्निदेवता म्हणले ठीक आहे. राक्षसाला अग्नीपासून त्याने वाचवलं. तो अर्जुनाचा मित्र म्हणला. आणि मग जेव्हा यांच्याकडे राहायला घर नव्हतं त्यावेळेस जेव्हा विश्वकर्मा महाल बनवत होता तेव्हा मय दैत्य म्हणाला की थोडीशी सेवा मी पण करू इच्छितो. संपूर्ण तुला नगरी बांधून देतो विश्वकर्मा. त्या नगरीमध्ये एक सभागृह मी करून देतो तुला. तुझं जे राहण्याचं महाल जो आहे प्रत्यक्ष तो मी तयार करून देतो. आणि तो जो महाल झाला की ती जी सभा निर्माण झाली ती सभा म्हणजेच मयसभा, की ज्या ठिकाणी जमीन वाटेल असं म्हणून जर पाय द्यावा तर तिथे पाणी असेल, पाणी वाटलं म्हणून जर पाय ठेवावं तर तिथे जमीन असायची. अशा प्रकारे अद्भुत अशी ही सभा त्यांना तयार करून दिली आणि तिचं नाव मयसभा पडली. ज्या ठिकाणी हे सगळं रामायण घडलं, ज्या ठिकाणी दुर्योधन बघायला आला आणि महाभारतामधली कथा जेव्हा ते मयमहाल बघायला आला त्यावेळेस जमीन आहे असं समजून जेव्हा त्यांनी पाय खाली टाकला तेव्हा पाण्यात पडला. आणि पाणी आहे असं समजून जेव्हा तो हळूहळू उतरला तेव्हा तिथे पाणी नसून जमीन होती. अशा प्रकारे त्याची फट्टपदीची झाली आणि ती सर्व पांडवांसमोर झाली आणि त्याला खूप राग आला होता. तर हे सगळं घडलं होतं या मयसभेमुळे, जी मयसभा अर्थात करून दिली होती मय नावाच्या दानवाने. अशा प्रकारे हा खांडववनाचा भाग झाला आणि त्यातून पांडवांना चांगल्या प्रकारची सभा आणि अर्जुनाला गांडीव धनुष्य, घोडे आणि रथ आणि धनुष्यबाण आणि एक कवच मिळालं. अशा प्रकारे अनेक गोष्टी पांडवांना मिळाल्या. यथावकाश बरेच दिवस पुढे गेले. विंध्य आणि अनुवंद नावाचे अवंती देशाचे राजे होते दोन. हे दोघंही जण जे आहेत ते थोडेसे दुर्योधनाच्या मर्जीमध्ये होते. दुर्योधनाशी त्यांचं थोडंसं दोस्ती होती. त्यांना एक बहीण होती, तिचं नाव होतं मित्रविंदा. तिचं स्वयंवर होतं. अर्थात स्वयंवरामध्ये भगवंत तिथे गेले कारण मित्रविंदाची इच्छा होती की कृष्णाशी लग्न करायचं. अर्थात इच्छा कृष्णाच्याकडे पोचली होती आणि म्हणून भगवंत तिथे गेले आणि स्वयंवर होतं. त्यामुळे स्वयंवरामध्ये त्यांनी तिचं पाणी ग्रहण केलं आणि भर सभेमधून ते सर्वांच्या समोर तिला घेऊन गेले. अर्थात कोणीही त्यांना विरोध करू शकलं नाही. कृष्णाची शक्ती सर्वांना माहीत होती. अशा प्रकारे त्यांनी या मित्रविंदाशी सुद्धा लग्न केलं. पुढे कोसल नावाचा एक देश आहे. त्या कोसल देशाचा राजा होता राजा नग्नजित. हा खूप धार्मिक होता आणि त्याची जी मुलगी होती तिचं नाव होतं सत्या. नाव सत्या होतं पण राजाचं नाव होतं नग्नजित. म्हणून त्याची कन्या म्हणून नग्नजिता असंही तिला काही लोक म्हणायचे. तर अशी ही जी सत्या नावाची कन्या होती हिचा सुद्धा विवाह करायचा होता आणि तिची पण इच्छा होती की भगवान श्रीकृष्णाची आपला विवाह व्हायचा आणि अर्थात मनात ती इच्छा भगवंताकडे पोचायचीच. त्यामुळे भगवंताने विचार केला की हिची जर इच्छा आहे तर आपण जरूर स्वीकार करूया तिचा. आणि भगवंत म्हणून त्या ठिकाणी यायला निघाले. यथावकाश ते कौशल नगरीच्या तिथे आले. कौशल नगरीमध्ये आल्यावरती राजाने स्वागत केलं नग्नजिताने. त्याला खूप आनंद झाला. तो काही त्याचा वैरी वगैरे नव्हता किंवा त्याचा द्वेष्टा पण नव्हता. त्यामुळे त्याने त्याचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, सगळं काही केलं आणि म्हणाले बोला तुमचं काय इच्छा आहे. तर ते म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की तुझ्या मुलीची
इच्छा आहे माझ्याशी विवाह करावा, आणि ती इच्छा तिने तुलाही सांगितली. तेव्हा तो विवाह तू संपन्न करून दे, हीच माझी इच्छा आहे, मला काही नको आहे बाकी. इकडे ही जी नग्नजिता होती तिने पण तेच सांगितलं की बाबा अशी माझी इच्छा आहे, आणि भगवंताची पण तिने पूजा केली आणि म्हणाले, भगवंता जर खरोखर मी मनाने जर तुम्हाला खरोखर जर भक्ती करत असेल तर आपण माझा जरूर जरूर स्वीकार करावा. ही माझी मनोमन प्रार्थना आपल्या चरणी आहे. भगवंताने सगळी प्रार्थना ऐकली, सगळं काही केलं, आणि भगवंत म्हणाले ठीक आहे, तिची इच्छा आहे तर मी ती स्वीकारायला तयार आहे. तू मला तुझी मुलगी दिलीस तरी चालेल, मी स्वीकारायला तयार आहे, तू दे किंबहुना, मी तुला मागणी करतो. तेव्हा काही लोकांनी भगवंतावर टीका केली की क्षत्रिय असून सुद्धा अशा प्रकारे याचना का केली भगवंतांनी. भगवंतांनी या सगळ्या गोष्टीचा कधी विचार केला नाही. भगवंतांनी फक्त भक्तांच्या मनाचा विचार केला. काय शास्त्र सांगतं, काय वेळ सांगते, काय काळ सांगतं, नथिंग डुईंग. भगवंत म्हणाले तुम्हाला काय वाटतं तर तुमचा भाग आहे. क्षत्रियाला अनुसरून मी वर्तन केलं नाही असं तुम्हाला वाटतं की मी याचना का केली. हां, विद्वान लोक माझ्यावर टीका करतात आहेत की असं कसं केलं, असं कसं केलं. ते काही असो, ते तिची इच्छा आहे आणि तिची इच्छा ही माझी इच्छा आहे. म्हणून मी राजाकडे जाऊन सांगितलं की राजा मला तुझी मुलगी दे, मी याचना केली आहे, काही फरक पडत नाही मला. अशा प्रकारे भगवंतांनी भर सभेत त्या मुलीची मागणी केली. म्हणाले बोल त्याच्यासाठी तुला काय हवं आहे माझ्याकडून. राजा म्हणाला की भगवंता, आपण माझ्या मुलीला मागणी घातली, माझा अहम भाग्य, माझ्या कन्येला आपल्यापेक्षा श्रेष्ठ वर दुसरा मिळणार कोण, सर्वश्रेष्ठ आपणच आहात. त्यामुळे आपली मागणी, आपली इच्छा हे आमच्यासाठी वरदान आहे असं मी समजतो. त्यामुळे तुम्ही याचना करायची गरज नाही, मीच तयार आहे खूप आनंदाने. भगवंत म्हणाले ठीक आहे, मग काय प्रश्न आला. पण ते म्हणाले थोडंसं त्याच्यामध्ये अडचण आहे थोडीशी. म्हणजे काय अडचण आहे. म्हणजे अडचण अशी आहे की आमच्या कुळामध्ये एक पद्धत आहे की आमच्या कुळातील जर स्त्रीचा विवाह व्हायचा असेल, जर तिच्याशी कोणी जर विवाह करू इच्छित असेल तर त्याची आम्ही परीक्षा घेतो, त्याच्या शक्तीची परीक्षा घेतो. आणि ती परीक्षा जी आहे ती परीक्षा तुम्हाला पण द्यावी लागेल. ती जर तुम्ही दिलीत आणि जर ती परीक्षा जर तुम्ही पार केलीत तर माझी मुलगी तुम्हाला नक्की देणार मी. भगवंत म्हणाले जेव्हा मी तुला सांगतो की मला तुझी मुलगी हवी आहे, ते काय वाटेल ते करायची माझी तयारी आहे. काही पैसे द्यायचे असतील, काही समजा दक्षिणा द्यायची, मी द्यायला तयार. म्हणजे नाही, आमचं अशी अट आहे की जो मनुष्य आमच्या कन्येशी, आमच्या कुळातल्या स्त्रीशी विवाह करतो त्याच्या सामर्थ्याची परीक्षा घ्यायची. म्हणजे चला सांगा काय बघायचं आहे. तेव्हा तो म्हणाला की असं आहे की आमच्याकडे आम्ही 7 बैल ठेवलेले आहेत, माजलेले, अतिशय माजलेले असे 7 बैल आम्ही पाळलेले आहेत. आणि या 7 बैलांशी तुम्हाला एकाच वेळेस लढाई करायची आहे. ते चांगल्या प्रकारे त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे, ट्रेंड आहेत आपल्या भाषेत. आणि जर का त्यांना रिंगणात उतरवलं आणि जर त्याच्यात कोणाला उतरवलं तर ते 7ही बैल तुझ्यावरती चालून येतील. आणि ते अतिशय शक्तिशाली आहेत, पुष्ट आहेत, त्यांना आम्हीच पुष्ट बनवलं आहे. तर अशा 7 बैलांशी तुला एका वेळेस युद्ध करावं लागेल. जर तू या 7 बैलांशी युद्ध करू शकला, त्यांचा जर पराभव केला तर कन्या तुझीच आहे. तेव्हा ही आमची अट आहे, ही आमची परंपरा आहे. त्यामुळे जरी तुम्ही आम्हाला खूप पसंत असलात तरीसुद्धा ह्या परंपरेला मी तोडू शकत नाही, कारण ही आमच्या कुलाची पद्धत आहे. तेव्हा ही आपण कराल का. भगवंत म्हणाले मी जसं तुला सांगितलं की तुझी काय इच्छा असेल ते मी करायला तयार आहे. तुझी काय इच्छा आहे, या 7 बैलांशी मी लढाई करावं. ठीक आहे, मंजूर, बोलव तुझ्या बैलाला. भगवंत तयार. राजाने आज्ञा दिली. राजा म्हणाला ठीक आहे, इथे रिंगण आहे, या रिंगणातच या भगवंत, आपण सगळेच लोक येतील. त्यांनी सेवकांना आज्ञा दिली की त्या रिंगणात घेऊन जा बैलांना, इकडनं मी येतोच आहे कृष्णासह.
7 अतिशय पुष्ट धष्टपुष्ट उंचे पुरे अतिशय मत्त आणि अतिशय प्रशिक्षित असे बैल होते की जे लोकांवर हल्ला करायचे. असे 7 बैल त्या रिंगणामध्ये उतरले आणि एकीकडून भगवंत उतरले. 7ही बैल जे आहेत ते भगवंताच्या अंगावर चालून आले. भगवंत अर्थात निशस्त्र होतेच नेहमीप्रमाणे. ते शांतपणे उभे होते. बैल सगळे 7ही एकत्र आले. सगळे शिंग आपली बैल रोखून जे आहेत ते भगवंताच्या दिशेने धावत आले. 7 बैल शिरल्या भगवंत 7ही बैल धावत यायला लागले. भगवंताने लीला केली. भगवंताने 7 रूप धारण केली. 7 बैल 7 श्रीकृष्ण निर्माण झाले आणि त्या प्रत्येक कृष्णाच्या रूपावरती ते एक एक बैल चालून गेला. भगवंत शांतपणे उभे होते. बैल 7ही जे आहेत ते 7 रूपावरती येऊन धडकले. भगवंताने फक्त एक हात पुढे केला होता, एकच हात. त्या एका हाताने फक्त त्यांनी या बैलाला धरून ठेवलं होतं आणि ते बैल शक्ती लावतायत पण एक तसूभर सुद्धा त्यांना भगवंताला पुढे लोटता येत नव्हतं आणि एक तसूभर त्यांना मागे येता येत नव्हतं, कारण भगवंतानी धरून ठेवलं होतं. त्यांची सगळी शक्ती त्यांनी एकवटली. पुढे जायचा प्रयत्न केला, मागे जायचा प्रयत्न केला. भगवंतानी त्याला जागचा हलू दिलं नाही. भरपूर शक्ती लावली. शेवटी त्यांचा शक्तिपात झाला आणि मग भगवंतानी फक्त लीलया त्यांना रेटायला सुरुवात केली आणि बघता 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 त्यांना जसं लहान मुलं एखाद्या लाकडी बैलाला ओढतात तसं भगवंतानी त्यांना लीलया महाकाय बैलानं ह्या खेचत खेचत धक्के देत 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 रिंगणाच्या बाहेर नेऊन फेकून दिलं. हे सगळं लीलया केलं. सगळी लोक बघत होती. राजा बघत होता की काय ही लीला आहे की 7 भगवंत पहिले निर्माण झाले आणि 7 बैलांना अर्थात त्यांनी लीला हे सगळं केलं आणि ही सगळी लीला सर्व लोकांसमोर केली. धन्य असतील ज्या लोकांनी ही लीला बघितली ती. अर्थात अट पूर्ण झाली. बघा भगवंताचं वैशिष्ट्य कसं आहे की भगवंत कुठलीही अट पूर्ण करायला तयार आहे. तो कधी म्हणत नाही की मी भगवंत आहे. तो कधी म्हणत नाही की मी राजा आहे. तो कधी म्हणत नाही मी शक्तिवान आहे. तो कधी याचक बनायला तयार आहे. तो कधी मदत करायला तयार आहे. तो आपल्या भक्तासाठी युद्ध करायला तयार आहे. काहीही करायची तयारी आहे. विद्वानांनी टीका केली तरी त्यांनी याचना केली, काही फरक पडत नाही. भक्तांना आनंदित करण्यासाठी भगवंत काहीही करायला तयार असतो. हे परत एकदा दिसून आलं की नग्नजिताची मनपूर्वक इच्छा होती आणि भगवंतानी त्याच्यासाठी सगळ्या अटी मान्य केल्या आणि अशा प्रकारे ह्या 7 बैलांना लीलया हरवलं. अर्थात अट पूर्ण झाल्यावरती बाकी काही प्रत्यय नव्हताच आणि त्यामुळे राजालाही आनंद झाला आणि सत्यालाही आनंद झाला आणि मग त्या दोघांचा विवाह जो आहे तो संपन्न झाला. अतिशय थाटामाटात नगरामध्ये राजाने संपूर्ण नगर जे आहे ते अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ते सजवलं होतं. मंगलवाद्य वाजत होती सगळीकडे. अनेक वस्त्र, अनेक फुलांचे ढीग होते. सगळे स्त्री पुरुष हे आनंदाने विविध प्रकारचे आभूषणं घालून, विविध प्रकारचे वस्त्र घालून अतिशय सजून धजून तिथे आली होती. या दरम्यान राजाने 10,000 गायी ह्या कृष्णाला भेट दिल्या वरदक्षिणा म्हणून. त्याचबरोबर सोन्याचा हार घातलेल्या 3,000 तरुण दासी सुद्धा वरदक्षिणा म्हणून दिल्या. त्याच्या जोडीला वरदक्षिणा म्हणून 9,000 हत्ती, 9 लाख रथ आणि 9 कोटी घोडे आणि 9 अब्ज सेवक. बघा, सेवक 9 अब्ज इतके सेवक सुद्धा वरदक्षिणा म्हणून दिली. हे सगळं त्यांनी भगवंताला भेट म्हणून लग्नामध्ये दिलं. अर्थात भगवंतानी आनंदाने सगळ्याचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं. नवदाम्पत्याची रथात बसून त्यांनी एक छानपैकी मिरवणूक काढली, वरात काढली आपल्या भाषेत आणि नंतर यथावकाश
भगवंतानी त्या दोघांचा निरोप घेतला आणि त्याच्याबरोबर नग्नजिताने आपली सेना, चतुरंग सेना सज्ज केली आणि म्हणाला, ही सेना आपल्याला सोडायला येईल. अशा प्रकारे अतिशय व्यवस्थित असं कार्य पार पडलं आणि अजून एका स्त्रीशी भगवंतानी लग्न केलं. ज्यांची ज्यांची मनपूर्वक इच्छा आहे त्या प्रत्येक स्त्रीचा भगवंतानी उद्धार केला. भगवंतानी नग्नजिताशी लग्न केलं. तिला ते घेऊन चालले होते, परंतु रस्त्यात परत काही जे त्यांचे जे दुश्मन होते, काही राजे, काही वैरी होते, त्यांनी वाटेतच त्याला वेढा घातला. त्यांनी विचार केला की आता भगवंत काय स्वतः लग्न करून चाललेत, ते काय लढणार नाहीत. परंतु त्यावेळेस अर्जुन तिथे आला होता. कारण तो त्यांच्याबरोबर खंडवनात आला होता आणि या ठिकाणी पण अर्जुन त्यांच्याबरोबर होता. आणि जेव्हा या काही राजांनी आपल्या सैन्यासह भगवंतावरती जेव्हा हल्ला केला, त्यावेळेस अर्जुन जो होता त्याच्याकडे तो रथ होता दिव्य, जो अग्नीने दिला होता. गांडीव धनुष्य जे त्यांनी वापरलं नव्हतं आजपर्यंत, पहिल्यांदा वापरलं होतं ते गांडीव धनुष्य, अक्षय भाता होता आणि कवच होतं. अर्जुन भगवंताला म्हणाला, भगवंता तुझं लग्नाचं ही वरात आहे, तू आता युद्ध करू नकोस. या राजांचा समाचार घेण्याची सेवा माझ्याकडे ठेव. अर्थात कृष्ण म्हणाला, जशी तुझी इच्छा. आणि कृष्ण शांतपणे त्या लवाजमाबरोबर वाटचाल करत होते आणि जे जे राजे आणि त्यांचं सैन्य पुढे आलं त्या सर्वांशी एकट्या अर्जुनाने आपल्या गांडीव धनुष्याच्या साहाय्याने युद्ध केलं नव्हे. काही अतिशय अल्प काळामध्ये त्या सर्व राजांना त्यांनी पिटाळून लावलं. त्यांनी असं म्हटलं की जसा सिंह जेव्हा बाहेर येतो आणि क्षुद्र पशु जे अगोदर टॅवटॅव करत असतात, हे सगळे जसे पळून जातात, तसं जेव्हा अर्जुनाने युद्धाला सुरुवात केली, सगळे राजे, सगळं सैन्य जे ते अक्षरशः पळून गेलं. इतकं शौर्य त्याचं होतं. आणि दिव्य अस्त्र आत्ताच दिली होती अग्नीने, त्या अस्त्रांचा पण त्यांनी वापर करून बघितला. आणि अर्थात सर्व शत्रू जे होते ते पळून गेले तिथून. आणि अशा प्रकारे हा विवाह सोहळा जो त्याला काहीही क्षती आली नाही. अर्जुनालाही आनंद झाला, चला मी काहीतरी भगवंताची सेवा केली, चला ठीक झालं. आणि अशा प्रकारे या राजांचा पराभव झाला आणि भगवंत जे आहेत ती आपली वरात घेऊन यथावकाश परत आले आपल्या द्वारकेमध्ये आणि तिथे आनंदाने राहू लागले. हे घडलं आणि काही दिवसांनी अजून एक गोष्ट घडली. केकय नावाचा जो देश आहे, त्या देशामध्ये भगवंताची आत्या राहायची. तिचं नाव होतं श्रुतकीर्ती. या श्रुतकीर्तीची इच्छा होती आणि त्याच्या आत्याची पण इच्छा होती की आपल्या मुलीशी भगवंताचा विवाह व्हावा. आत्याचे नाव होतं श्रुतकीर्ती. तिची इच्छा होती की आपली जी मुलगी आहे भद्रा, हिचा विवाह भगवंताशी व्हावा. अर्थात तिची इच्छा होती आणि मुख्य म्हणजे तिच्याबरोबर असलेले तिचे जे भाऊ होते त्यांची पण हीच इच्छा होती की कृष्णाबरोबर आपल्या बहिणीचा विवाह व्हावा. घरात कोणाचाही विरोध नव्हता. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा काहीही मध्ये न येता भद्रेचा विवाह श्रीकृष्णांशी झाला. अजून एक कन्या भगवंताने स्वीकारली. त्यानंतर मद्र नावाचा देश आहे, त्या मद्र देशाचा जो राजा होता त्याला पण एक कन्या होती, जिचं नाव होतं लक्ष्मणा. ती अतिशय सुंदर होती आणि सुलक्षणी होती. अर्थात तिचं स्वयंवर चालू होतं आणि लक्ष्मणाच्या मनामध्ये ही इच्छा होती की माझ्या या स्वयंवरामध्ये भगवंतानी यावं आणि ते जर आले तर मी त्यांच्याशीच विवाह करीन. इच्छा मनातली भगवंताकडे नक्की पोचते. आणि म्हणून भगवंत मुद्दाम तिथे गेले स्वयंवराला आणि सर्वांसमोर त्यांनी तिचं हरण केलं एकट्याने आणि अर्थात सर्वांचा पराभव केला आणि तिचं पाणीग्रहण केलं. भद्रा नावाच्या कन्येचं अजून एका पाणीग्रहण केलं. अशा प्रकारे भगवंतांना अनेक स्त्रिया होत्या. अनेक स्त्रियांचा भगवंताने उद्धार केला आणि त्याच्या पुढे जाऊन भगवंताने अजून एक मोठा उद्धार केला आणि तो म्हणजे अर्थात भौमासूर जो होता त्या भौमासुराचा उद्धार त्यांनी केला, म्हणजे वध त्यांनी केला. आणि त्यावेळेस सुद्धा
हजारो कन्यांचा भगवंताने उद्धार केला. अर्थात ही जी कथा आहे ती अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकणार आहोत. परंतु आत्तापर्यंत अशा अनेक कन्यांचा भगवंताने उद्धार केला. पुढच्या अध्यायामध्ये आपण ऐकूया की भौमासुराकडून असलेल्या सगळ्या कन्याचा त्यांनी कसा उद्धार केला. श्रीराम समर्थ. या ठिकाणी ही सेवा जी आहे सेवा क्रमांक 136 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.